श्री स्वामी समर्थ. मनुष्याच्या मृत्यू होण्याआधी त्याला काही संकेत मिळतात, जे गरुड पुराणामध्ये सुद्धा हे लिहिलेलं आहे. मृत्यूच्या आधी रहस्यमय सावल्या दिसू लागतात. मृत्यू जवळ आलेल्या व्यक्तीला स्वतःची सावली दिसते. डोळ्यासमोर अंधार दिसू लागतो आणि त्याला स्पष्ट काहीच दिसत नाही. देवानेही पृथ्वीवर माणूस म्हणून जन्म घेतला आणि त्यालाही आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. कोणत्याही माणसाचा विकास होण्यासाठी 9 महिने लागतात आणि तो 9 महिने त्याच्या आईच्या पोटात विकसित होतो आणि मग जन्म घेतो. ज्या पद्धतीने विकसित होण्यासाठी 9 महिने लागतात, त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला त्याच्या मृत्यूच्या 6 महिने आधीपासून त्याची लक्षणे दिसू लागतात. माणसाचा मृत्यू जवळ असला तरी यमराज त्याबाबतही संकेत देतात. आज आम्ही तुम्हाला मृत्यूपूर्वी आढळणाऱ्या या लक्षणाबद्दल सांगणार आहेत. ही सर्व चिन्हे मिळाल्यावर माणसाने सावध राहिले पाहिजे. जन्म आणि मृत्यू हा एक काळ आहे, तर जीवन आधी दरम्यान त्यामध्ये नंतर चालूच असतो. मृत्यू कोणताही असो, त्याची प्रक्रिया 6 महिने अगोदर सुरू होते. 6 महिने अगोदर मृत्यू टाळता येतो. शेवटच्या 3 महिन्यापूर्वी केवळ देव किंवा मानवाचे चांगले कर्म मृत्यू टाळू शकतात. हे लक्षात ठेवले पाहिजे. माणसाला मृत्यूची जाणीव फक्त 6 महिने अगोदरच होते. विकसित होण्यासाठी 9 महिने, परंतु विरळ होण्यासाठी 6 महिने म्हणजे 3 महिने कमी मृत्यूपूर्वी चिन्ह दिसतात. समुद्रशास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की जेव्हा मृत्यू होतो तेव्हा तळहातावर असलेल्या रेषा स्पष्ट होत नाहीत आणि त्या इतक्या बेहोश होतात की त्यांना पाहणे कठीण होते. इतके हलके दिसतात की ते पाहणे तुमच्यासाठी कठीण आहे. मरत असलेल्या व्यक्तीला त्याच्या आजूबाजूला काही सावल्यांचे अस्तित्व जाणवते. अशा व्यक्तींना त्यांचे पूर्वज आणि त्यांचे मृत व्यक्ती दिसतात. स्वप्न विज्ञानामध्ये असे वर्णन केले आहे. स्वप्ने कधी कधी आपल्याला भविष्यातील घटनांचे संकेत देतात. जसे की एखाद्या व्यक्तीला अशुभ स्वप्न पडणे सुरू होते. गरुड पुराणामध्ये नमूद केले आहे की जेव्हा मृत्यू अगदी जवळ येतो तेव्हा ती व्यक्ती आपल्या जवळ बसलेल्या व्यक्ती पाहू शकत नाही. अशा वेळी माणसाला यमदूत दिसायला लागतो आणि ते पाहून माणूस घाबरतो. जोपर्यंत जीवनचक्र चालू आहे तोपर्यंत श्वासोच्छ्वास सरळ चालू राहतो, पण एखाद्याचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याचा श्वास उलट दिशेने जाऊ लागतो. गरुड पुराणानुसार मृत्यूच्या आधी एक रहस्यमय व्यक्ती त्याला दिसू लागते. काहींना ज्वाला दिसतात तर काहींना प्रकाश दिसतो. जर एखाद्या व्यक्तीने ते पाहिले तर समजा की त्याचा मृत्यू जवळ आला आहे. अशा व्यक्तीच्या डोळ्यासमोर पुन्हा अंधार येतो. उठताना, बसताना किंवा प्रवास करताना डोळ्यासमोर अचानक अंधार येतो. ही लक्षणे 2-3 आठवडे कायम राहिल्यास ताबडतोब योग्य आयुर्वेदाचा सल्ला घेऊ शकता. बिनधास्त डोळ्यासमोर अंधार पसरतो. ही लक्षणे 2 ते 3 आठवडे कायम राहिल्यास योग्य आयुर्वेदाचा सल्ला तुम्ही घेऊ शकता. आणि एखाद्याने ध्यानाचा आश्रय घ्यावा किंवा चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असेही म्हटले जाते. या अंधारामुळे रोगास कारणीभूत ठरल्या चंद्रामध्ये विवरे दिसू लागतात. असे त्याला वाटते की चंद्र 2 तुकड्यामध्ये आहे, परंतु तसे नाही. ज्या लोकांना मृत्यूचा अनुभव येतो ते लोक त्यांची सावली स्वतःपासून वेगळे पाहू लागतात. मृत्यूपूर्वी मानवी शरीरातून एक विचित्र वास येऊ लागतो. हृदय विकाराचा झटका, मेंदूचा झटका इत्यादी काही आजारांमुळे त्याला मृत्यूचा वास असे म्हणतात. हा वास एखाद्या मृत्यूच्या शरीराच्या वासासारखा असतो.